भारताची लोकसांख्यिक वैशिष्ट्ये या आपल्या शीर्षकांतर्गत असणाऱ्या मुद्द्यामधला हा जो शेवटचा व्हिडिओ आज आपण बघतोय तो आहे डेमोग्राफिक फीचर्स ऑफ इंडिया, म्हणजेच भारताची लोकसांख्यिक वैशिष्ट्ये. आता लोकसांख्यिक वैशिष्ट्ये म्हणजेच काय की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की जन्मदर, मृत्यूदर, एज कंपोजिशन कसं आहे, म्हणजे वयो संरचना कशा प्रकारची आहे, ग्रामीण शहरी कशा प्रकारचं आहे, वितरण कशा प्रकारचं आहे, स्त्री पुरुषांचं प्रमाण कशा प्रकारचं आहे, अशा किंवा दशवार्षिक वृद्धी दर किती आहे, अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ती वैशिष्ट्ये बघायची. ती बघण्याच्या आधी मागच्या लेक्चरला आपण काय केलेलं आहे की सहसा ज्या डेफिनेशन्स वापरल्या जातात, व्याख्या वापरल्या जातात, त्यांच्याविषयीची माहिती आपण करून घेतलेली होती. चला तर मग बघूयात भारताची लोकसांख्यिक वैशिष्ट्ये. अतिशय महत्त्वाचा हा जो चार्ट आहे तो तुमच्यापुढे मी मांडतोय. तुम्ही जरूर याच्याकडे लक्ष द्या की खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. 1901 साली भारताची जी लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या होती, इथं तुम्ही बघू शकताय, ही लोकसंख्या होती 23.8 म्हणजे 23,80,00,000. हे 238 आहेत ते दशलक्ष आहेत, तर ते दशलक्षांना आपण कोटीत कन्वर्ट केलं तर एक पॉईंट त्यामध्ये द्यायचा, 23.8. 1911मध्ये ही लोकसंख्या झाली 25,20,00,000 आणि 1921मध्ये बघा 25,10,00,000. ते या काळामध्ये जर आपण बघितलं तर हा जो काळ तुम्हाला दिसतोय, तर या काळामध्ये ह्या जर आपण या 2 वर्षा 1911 आणि 1921 यांचं कंपॅरिझन केलं तर 252वरनं 251 मिलियन अशा प्रकारचा हा बदल झाल्याचं दिसतं. म्हणजे काय झालेलं आहे, इथं ही एक घट झाल्याचं दिसतं. तर ही जी घट आहे अशा प्रकारची ऐतिहासिक घट आहे आणि त्यामुळं हे जे 1921 हे जे वर्ष आहे, 1921 हे जे वर्ष आहे, तर हे वर्ष हे अतिशय महत्त्वाचं आणि याला इयर ऑफ ग्रेट डिवाईड असं त्यामुळंच म्हटलं जातं. त्यानंतर जर पाहिलं आपण की मग भारताने मागे वळून पाहिलं नाही की 11, 14, 13, 21, 24 जे 1971 साली भारताचा दशवार्षिक वृद्धी दर सर्वाधिक होता. जे 1961 ते 1971 या काळामध्ये, अगदी तुम्ही MPSCचा UPSCचा अभ्यास करत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही बाब अतिशय महत्त्वाची आहे की कोणत्या दशवार्षिक काळामध्ये भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता. असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय, 1961 ते 1971 किंवा 1971ची जी जनगणना झाली त्याच्यामध्ये भारताच्या लोकसंख्या वृद्धीचा दशवार्षिक वृद्धी दर, ते 10 वर्षात झालेली वाढ किती होती, 24.8 एवढी प्रचंड होती आणि ती 1981ला 24.7 एवढी थोडीशी कमी झाली. तरीसुद्धा हे 1961 ते 81, खरं तरी मगाशीच आपण पाहिलं 1951 ते 1981 हा जो कालावधी आहे, तर हा कालावधी हा भारतामध्ये लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. हा जो कालावधी आहे 1951 ते 1981, याविषयी प्रश्न आपण निश्चितपणे विचारू तेव्हाही तुम्हाला लक्षात येईल. आता 1991 नंतर मात्र ही लोकसंख्या वाढीचा दर आहे तो वेगाने कमी होत चालल्याचं सुद्धा आपल्याला दिसतं. 23.9वरनं 21.5, 21.5वरनं 17.7, म्हणजे 2011 ते 2001 ते 2011 या काळामध्ये लोकसंख्येच्या वाढीचा दर हा 21.5वरनं 17.7, म्हणजे आत्तापर्यंत झालेली सर्वाधिक 10 वर्षातली घट ही याच काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता इथे एक शेजारी एक चार्ट लावलेला आहे. आता बर्थ अँड डेथ रेट इन इंडिया, की भारतात जन्मदर आणि मृत्यूदर कशा प्रकारे कमी झालेले आहेत हे आपल्याला याच्यावरनं दिसते. ब्लू लाईन जी आहे तर ती जन्मदराची आहे आणि लाल लाईन जी आहे तर ती डेथ रेटची आहे. की आपण जो लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत पाहत असताना जी माहिती पाहिली होती, आता हा जो गॅप असतो, हा गॅप म्हणजे काय की समजा आपण हे वर्ष घेतलं 1911 ते 1920 या काळामध्ये, तर
जन्मदर किती होता 50 आणि मृत्यूदर सुद्धा किती होता जवळपास 50. याचा अर्थ जन्माला येणाऱ्या लोकांची संख्या पण 50 आणि मरणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा 50. याचाच अर्थ लोकसंख्या जितकी होती मग ती लोकसंख्या खूप कमी होती आपली. तुम्ही जर बघितलं या काळामध्ये तर ती आपली लोकसंख्या होती 25 कोटी. तर बराच काळ आपली लोकसंख्या 25 कोटींच्या स्थिरच होती. थोडं वर थोडं खाली, थोडं वर थोडं खाली अशा हिशोबाने ती चालत असायची. मात्र जर आपण पाहिलं तर नंतरच्या काळामध्ये मात्र काय झालेलं आहे की ह्या दोघांच्यातलं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये खूप तफावत यायला लागलेली आहे. आणि 1961 ते 1971 ज्या काळामध्ये लोकसंख्या 24.8% आणि 71 ते 80 या काळामध्ये लोकसंख्या 24.7% हा जो पीक पिरियड आहे तर या काळामध्ये भारताची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. 1951 पासून ते 1981 पर्यंत भारताची लोकसंख्येत प्रचंड वाढ घडून आलेली आहे. हळूहळू या दोघांच्यातला जो गॅप आहे तो छोटा होत चाललेला आहे. मात्र अजूनसुद्धा हा गॅप बराच मोठा असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही एक अतिशय इंटरेस्टिंग स्लाईड तुमच्यासमोर मी मांडतोय. या स्लाईडमध्ये भारतातील जे जन्मदर आहेत त्यांच्याविषयी म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये असणाऱ्या जन्मदराविषयीची माहिती दिलेली आहे. आता तुम्ही जर नीट बघाल ह्याच्यामध्ये तर काही राज्य अशी आहेत की ज्यांच्यामध्ये जो जन्मदर आहे, आता इथं जरी तो ग्रीनमध्ये दिसत असला तरी तो उच्च जन्मदर असल्याचं त्याचं लक्षण आहे. हा जन्मदर कसा आहे, हा उच्च जन्मदर आहे म्हणजे जन्मणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जास्त असल्याचं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आता ही राज्य कोणती आहेत की ज्यांच्यामुळं भारताची लोकसंख्या वेगाने वाढते. तर ह्याच्यामध्ये हा आहे राजस्थान, हा मध्य प्रदेश, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि हा बिहार. या 4 राज्यामध्ये लोकसंख्या फार वेगानं वाढत असल्याचं दिसते. आता इथं जर पाहिलं आपण उत्तर प्रदेश आणि बिहार या दोनच राज्यामुळे मिळून भारताची 28% लोकसंख्या आपल्याला या दोनच राज्यात असल्याचं दिसते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये 15% लोकसंख्या आहे. पंजाब आणि हरियाणा जे सुबत्त प्रदेश आहेत आणि दिल्ली या तिघांच्या पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत मिळून किती आहे, फक्त 5% लोकसंख्या. वेस्ट बेंगाल, ओरिसा आणि झारखंड हा जो टप्पा आहे आपला हा इथला वेस्ट बेंगाल पिवळा, हा झारखंड आणि ओरिसा या तिघांच्यात मिळून आपल्याकडे सध्या किती लोकसंख्या आहे तर ही लोकसंख्या ही साधारणतः 13%. खालचे जे 4 राज्य आहेत ह्या 4ही राज्यामध्ये मिळून जवळपास 16% लोकसंख्या आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 13% लोकसंख्या आहे आणि बाकीचे सर्व राज्य ज्यामध्ये जम्मू काश्मीर किंवा नॉर्थ ईस्ट वगैरे सगळं येतं तर त्यांना मिळून 10% लोकसंख्या आहे. इथं जर पाहिलं तर लोकसंख्येच्या वृद्धीचा सर्वाधिक वृद्धी तर इथे दिसतो आपल्याला. त्यानंतर आसाममध्ये सुद्धा आसाम असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल या राज्यात सुद्धा लोकसंख्येच्या वृद्धीचा दर जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. 20.7 म्हणजे इतका आहे तो म्हणजे कर्नाटक असेल किंवा तेलंगणा असेल या राज्यामध्ये किंवा ओरिसामध्ये इथं तुम्हाला दिसतं हरियाणामध्ये आणि उत्तरांचलमध्ये इकडल्या बाजूला अरुणाचल प्रदेशमध्ये या राज्यातही हा दर उच्च असल्याचं दिसतं. महाराष्ट्रासारखं राज्य मोठं असूनही आपला वृद्धी दर जो आहे तो बऱ्यापैकी कमी आहे आणि हे जे खालची राज्य आहेत तर इथं तर रिप्लेसमेंट लेवलला पॉप्युलेशन आणि हे दोन इकडं पंजाब, इकडं बंगाल आश्चर्यकारकरित्या, इथं त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आणि नागालँड तर या 4 राज्यामध्ये सुद्धा इकडले जे पूर्वेकडील राज्य आहेत त्यांच्यातही जन्मदर अतिशय कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर इथं काश्मीर, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तिघांचा मात्र जन्मदर सेम असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर याचाच अर्थ काय की भारतामध्ये जरी आपण सांगत असलो की भारतात लोकसंख्येचा दर असा तसा तर प्रत्येक राज्यामध्ये ह्या प्रकारचे डिफरन्सेस दिसून येतात. राज्यामध्ये आणि त्या राज्याच्या अंतर्गत सुद्धा हे डिफरन्सेस आपल्याला दिसून येतात. तर त्यामुळं एखादंच धोरण कुठंतरी देश पातळीवर आखलं आणि तेच धोरण सर्व राज्यामध्ये लागू केलं असं भारतामध्ये का होऊ शकत नाही याचं सर्वात मोठं उदाहरण मी तुमच्या पुढे मांडतोय. कारण की प्रत्येक राज्याची स्थिती कशी आहे, वेगवेगळी आहे, लोकसंख्या आणि मग त्या राज्यामध्ये असणारं धोरण कसं पाहिजे, वेगवेगळं असलं पाहिजे.
तर त्यामुळं वन क्लोदिंग फिट्स ऑल, म्हणजे एकच शर्ट गेला की तो सगळ्यांना येईल अशी कधीच होणार नाही भारताच्या बाबतीमध्ये. त्यामुळं सर्व देशाला सारखं धोरण आखणं हा या बाबतीत तरी समजदारपणाचं ठरणार नाही. आता ह्याला आपण एक जे मूलभूत संकल्पना बघत असताना बघितलं होतं एज स्ट्रक्चर किंवा एज कंपोजिशन, लोकसंख्येची वयोमानानुसार जर संरचना आपण पाहिली तर तुम्हाला हे दिसेल की इकडल्या बाजूला हा जो चॉकलेटी कलर दिसतोय हा स्त्री आहे, आणि हा जो हिरवा आहे किंवा जो आहे तर तो कलर म्हणजे पुरुषांची संख्या दर्शवतो. तर 2001 मध्ये काय परिस्थिती होती, स्त्रिया आणि पुरुष ह्यांचं वयोगटानुसार सुद्धा वर्गीकरण सेम होतं. नंतरच्या काळामध्ये काय होणार, 2026ला हा जो मधला पट्टा आहे, ह्या मधला पट्टा म्हणजेच काय की आपली जी लोकसंख्या आहे, इथं जर तुम्ही पाहिलं, अजून आपण त्याला इनलार्ज करून बघूया, तर ही जी लोकसंख्या आहे की जी विशेषतः 15 ते या 60-65च्या गटामध्ये असणारी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं आहे. ह्या विशेषतः 40 वयोगटाखालच्या लोकांचं प्रमाण जर पाहिलं आपण तर ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, आणि यामुळं भारताला तरुणांचा देश असं समजलं जातं. आणि मग आता जर आपण या तरुणांना योग्य दिशा दिली, त्यांनी योग्य कामं केली, त्यांनी उद्योगामध्ये पुढाकार घेतला, त्यांनी उत्पादनामध्ये पुढाकार घेतला, तर भारत महासत्ता बनू शकतो, ही एक शक्यता म्हणून आपण वर्तवतो. याचं प्रमुख कारण काय, तर भारतातली ही तरुणांची जी लोकसंख्या आहे, तर येणारे 25 ते 30 वर्ष आपण या स्थितीत राहणार आहे की जेव्हा आपल्याकडे तरुणांची संख्या ही जागतिक पातळीला सर्वाधिक संख्येनं असणारे तरुण जे आहेत तर ते भारतामध्ये असतील. आता इथं आपण विचार करायचा आहे की जर आपण या श्रमशक्तीला दिशा देऊ शकलो नाही, 2 हातांना काम देऊ शकलो नाही, पोटाला जेवण देऊ शकलो नाही, तर मग अशी लोकसंख्या ही आपल्यावर बर्डन बनणार आहे. आणि जर आपण या लोकसंख्येला गेनफुली एम्प्लॉय केलं, म्हणजेच काय, काही ना काहीतरी तुम्ही काम करा आणि ते काम करण्यासाठी योग्य शिक्षण घेऊन बाहेर पडा, अशा प्रकारचं जर आपण धस लावला तर मात्र मग काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये या लोकसंख्येच्या सहाय्यानं भारताला महासत्ता बनण्याची शक्यता इथं निर्माण झालेली आहे. आता इथं जर पाहिलं आपण तर 0 ते 14 या वयोगटातील लोकसंख्येचं जे प्रमाण आहे तर ते काय होत चाललेलं आहे, हळूहळू कमी होत चाललेलं आहे. 41, 40, 42 इथपासनं ते हळूहळू कमी होत आहे. वयोगटातल्या श्रमशक्तीचं जे प्रमाण आहे तर ते मात्र इथं वाढल्याचं दिसते. सर्वाधिक श्रमशक्तीचं जे प्रमाण आहे ते 2026मध्ये असणार आहे, की जे खूप जास्त, म्हणजे जवळपास 64% लोकसंख्या आपली कुठं असणार आहे, 15 ते 59, जे 15 ते 60 या वयोगटामध्ये असणार आहे. याचबरोबरीने एक मोठा प्रश्न येणाऱ्या काळात आपल्याला भेडसावणार आहे, तो म्हणजे आपल्या लोकसंख्येमध्ये जे वृद्धांचं प्रमाण आहे ते सुद्धा वाढत चाललेलं आहे. 1961ला वृद्धांचं प्रमाण 6% होतं आणि 2026ला ते जवळपास 12% एवढं असेल. याचाच अर्थ काय की वृद्धांची संख्या आता पहिल्यापेक्षा खूप जास्त वाढलेली आहे. आणि मग या वृद्धांचं जर आपल्याला चांगलं पालन पोषण करायचं असेल तर मग या योजनेअंतर्गत, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत, की ज्या ज्या काही सुविधा देणं अपेक्षित आहे लोकांपर्यंत त्या आपल्याला पोहोचवाव्या लागतील. आता भारतामध्ये जर आणखीन एक समस्या पाहिली म्हणजे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराचं जे प्रमाण आहे, आता हा जो एक पट्टा दिसतोय तुम्हाला, हा जो हिरवा पट्टा दिसतोय, तर हा हिरवा पट्टा काय दर्शवतो, तर लोकसंख्येचं प्रमाण राष्ट्रीय जो ॲव्हरेज आहे ह्याच्यापेक्षा जास्त असल्याचा हा पट्टा दर्शवतो. हा जो गुलाबी राज्य आहे की ज्यामध्ये इथं छत्तीसगड आहे, बंगाल आहे, इकडं आसाम आहे, किंवा वरती अरुणाचल प्रदेश, इकडं त्रिपुरा आणि मिझोराम वगैरे, इथं केरळ आहे, तर या राज्यामध्ये स्त्रियांचं जे प्रमाण आहे पुरुषांच्या 1000 पुरुषांमध्ये, तर ते प्रमाण 951पेक्षा जास्त आहेत. म्हणजे 1000 स्त्रियांच्या मागे हे प्रमाण 951पेक्षा जास्त. केरळमध्ये तर हे प्रमाण किती आहे, 1084 इतकं प्रचंड असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण ऐतिहासिकदृष्ट्या काय झालेलं आहे हे जर बघितलं तर 1901 मध्ये, म्हणजे ज्या काळामध्ये आजकाल जसं
मुलगा आहे का मुलगी हे बाळ जन्म घ्यायच्या आधीच पोटात चेक करता येतं आपल्याला सोनोग्राफीतनं. अशी साधनं नसतानासुद्धा भारतामध्ये दर 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण किती होतं? 972 होतं. नंतर मग ते हळूहळू कमी होत गेलेलं आहे. 1951मध्ये ते प्रमाण 946 एवढं कमी झालं. मग 1971मध्ये 930 एवढंच झालं आणि मग 91मध्ये ते जवळपास 927. जे सर्वात कमी प्रमाण कधी होतं तर 1991मध्ये. हेही लक्षात ठेवा की स्त्री पुरुषांच्या संख्येचं जे गुणोत्तर आहे, लिंग गुणोत्तर आहे, ते सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या वर्षी होते? तर याचं उत्तर काय? 1991 असं त्याचं उत्तर आहे. इथं आता जर पाहिलं आपण 1991 नंतर स्त्री पुरुषांचं प्रमाण कसं झालेलं आहे? वाढलेलं आहे. 927च्या ऐवजी 933, त्यानंतर आता 243. म्हणजे आता 2011 साली दर 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे? 943. याचा अर्थ काय की जवळपास 57 पुरुषांना जोडीदार मिळणार नाही अशी शक्यता याच्यातनं वर्तवता येते. पण हे बघण्यासाठी की आपण काय करतो, विशेषतः आज जी लोकसंख्या आहे ही जनरल न घेता एकूण 0 ते 6 हा जो वयोगट आहे ज्याच्यामध्ये मागच्या 6 वर्षात जन्मलेल्या बालकांचा आणि त्यांच्यामधलं जे प्रमाण आहे त्याचा जर विचार केला तर अतिशय गंभीर आणि वाईट परिस्थिती आपल्याला दिसते की, आणि ही खरी परिस्थिती आहे की सातत्यानं 1961 पासनं जेव्हापासनं ह्या सोनोग्राफी मशीन्स आणि ह्या सगळ्याचा शोध लागलेला आहे, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा या प्रकारची प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे. भलेही आपल्या घरात खायला काही नसो, प्रॉपर्टी म्हणून द्यायला काही नसो, तरी आपल्याला मुलगा पाहिजे, ही एक जी भावना एकीकडे समाज प्रगती करत असताना आपल्या मनात घर करून बसलेली आहे. त्यामुळं 976वरनं या वर्षी म्हणजे 2011मध्ये हे प्रमाण 0 ते 6 या वयोगटातल्या स्त्रियांच्या आणि म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या प्रमाणाचा विचार केला तर सर्वात कमी प्रमाण हे आपल्याला 2011मध्ये दिसतं येतं. तर अतिशय वाईट परिस्थिती म्हणता येईल आपल्याला. इथं तर बघितलं 947वरनं 45वरनं 927 इतकं हे प्रमाण, जे एकीकडे हा आकडे जर फसवे दिसत आहेत आपल्याला बघा की 927वरनं 933 आणि 943 असं प्रमाण वाढत चाललं आहे असंही एकीकडे दिसते. मात्र खरं जर प्रमाण पाहिलं की जे प्रमाण आपल्याला येत्या 10-20 वर्षानंतर दिसणार आहे तर ते प्रमाण कसं आहे तर अधिकाधिक हे जे विषमता आहे, स्त्री पुरुषांची जी विषमता आहे, लोकांच्या मनातली जी भावना आहे लिंग गुणोत्तरा म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या जन्माविषयी की मुलगा पाहिजे का मुलगी, तर भलेही आपण सगळीकडे सांगत असू की हे सगळं कमी होत चाललेलं आहे, मात्र आकडे मात्र खरं सत्य पुढे आणतायत आपल्याला. आणि ते सत्य तुमच्यापुढे मी मांडण्याचा प्रयत्न करतोय की 0 ते 6 या वयोगटातले जे मुलं आहेत, जन्मलेली मुलं आहेत, तर त्यांच्या प्रमाणामध्ये स्त्रियांचं जे प्रमाण आहे तर ते अतिशय कमी होत चालले आहेत. यापैकी काही काही राज्य तर अशी आहेत की जिथं जे प्रमाण आहे हे बघा 875, हे पंजाब, हरियाणा, इकडं काश्मीर असेल, तर इतक्या चांगल्या राज्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय की काय परिस्थिती आहे आणि तिथली स्थिती कशा प्रकारची आहे की तिथं मुलगाच पाहिजे ह्याचा हट्ट किती मुलींचे जीव आत्तापर्यंत घेऊन बसला असेल याचा अंदाज लावणं अतिशय कठीण चाललेलं आहे. राष्ट्रीय ॲव्हरेजपेक्षा कमी असणारी राज्य आहेत तर ती ह्या रंगाने दर्शवलेली आहे. ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे. तर अशा चांगल्या राज्यामध्ये देखील स्त्रियांच्या जन्माचं स्वागत होत नाही. हा अतिशय वाईट अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला या आकडेवारीतनं पुढे येतो. पण हा मुद्दा तुम्ही जरूर लक्षात ठेवा की कोणीही सांगितलं तुम्हाला की इथं बघा 927वरनं 943 इतकं वाढत चाललेलं आहे, ही परिस्थिती नाही. खरी परिस्थिती काय तर 0 ते 6 या वयोगटात म्हणजे मागच्या 6 वर्षात जी जन्मलेली बालकं आहेत तर त्या बालकांमध्ये दर 1000 मुलांच्या मागे मुलींचं प्रमाण किती हे जर बघितलं तर ते प्रमाण 916 आहे. आणि तुम्हाला मित्रांनो अजून सांगेन तर पंजाब, हरियाणासारख्या राज्यामध्ये काढलं तर हे प्रमाण 875पेक्षा सुद्धा खूप कमी आहे. 800पेक्षा सुद्धा कमी असल्याचं आपल्याला दिसून येईल.
तर अशा राज्यामध्ये खरं तरी जे सोनोग्राफी मशीनवाले बनवून बसलेले डॉक्टर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तिथं कोणत्या केंद्रामध्ये या प्रकारच्या चेकिंग्ज होतात, कशामुळं स्त्री भ्रूण हत्या होते, तर ह्या सर्वांवर जर शासनाने लक्ष दिलं तर हे करण्याची गरज नाही. आता तुम्ही इथं खालचे 4 राज्य बघा, विशेषतः केरळकडे बघा की केरळमध्ये मुलींचं प्रमाण हे 1084 एवढं आहे. मागे आपण ते पाहिलेलं आहे. म्हणजे 1000 मुलांच्या मागे मुलींचं प्रमाण जे आहे तर ते प्रचंड मोठं आहे. तिकडं हा जो भेद आहे मुला मुलींच्या बाबतीतला तर तो नसल्याचं दिसतं. छत्तीसगड जिथं खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत, नॉर्थ ईस्ट जिकडं खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत, आता अशा आणि विशेषतः बंगालसारखं राज्य की ज्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता खूप प्रचंड आहे, तिथं काली मातेची पूजा केली जाते आणि ते खरंच दिसतंय त्यांच्या वर्तनातूनही की तिथेही स्त्री जन्माचं वेलकम होतं आहे, स्वागत होतं आहे. मात्र इकडं महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल किंवा इकडं आपल्यापेक्षा वाईट स्थिती असणारे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसारखे राज्य आहेत, हिमाचलसारखे राज्य आहेत आणि त्याच्यापेक्षा वाईट स्थिती असणारे पंजाब, हरियाणा आणि काश्मीरसारखे राज्य आहेत, ह्यांच्या इथल्या लोकांच्या अगदी झणझणीत अंजन घाललेलं आपल्या डोळ्यामध्ये त्या स्थितीबद्दल, त्या लोकांच्या मानसिकतेबद्दल या प्रकारचा हा डायग्राम तुमच्यापुढे मांडलेला आहे. आता शहरी आणि ग्रामीण हे जे वर्गीकरण आहे तर ते मी तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे. आता बघा 1900 अतिशय महत्त्वाचा हा आकडेवारीने हा महत्त्वाचा टेबल मी तुमच्यापुढे मांडतो आहे की पुढेही भारतातल्या शहरीकरण आणि त्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत याविषयीची माहिती आपल्याला बघायची आहे. पण इथं जर आपण पाहिलं तर 1901मध्ये भारतातील जवळपास 89% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत होती आणि जवळपास 11% लोकसंख्या फक्त शहरात राहत होती. आता काय झालेलं आहे, या 100 वर्षाच्या काळामध्ये शहरामध्ये राहणारी लोकसंख्या किती झालेली आहे, 31%. म्हणजे 11%वरनं 31%, 20%ची वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबरीनं ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण सातत्यानं कमी होत चाललेलं आहे. मात्र हे कमी होण्याचा जो वेग आहे तो इतका मंद आहे मित्रांनो की आजसुद्धा भारताची जवळपास 70% लोकसंख्या ही खेड्यात राहते, 69% लोकसंख्या खेड्यात राहते आणि केवळ 31.2% लोकसंख्या म्हणजे जवळपास इथे 31 आणि ते जवळपास 69, तर 31% लोकसंख्या केवळ शहरामध्ये राहते, 31.2%, आणि 68.8% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. या उलट जर तुम्ही पाहिलं की ग्रामीण भागासाठी करण्यात येणारा खर्च किती आहे आणि शहरी भागासाठी करण्यात येणारा खर्च किती आहे तर ह्यामध्ये तुम्हाला खूप प्रचंड तफावत दिसेल. जेव्हा कधी ग्रामीण आणि शहरी भागांचा प्रश्न निर्माण होईल तुम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे की ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण इतकं प्रचंड आहे आणि त्यांना बजेटमध्ये मिळणारा जो वाटा आहे तर तो शहरी वाट्याच्या तुलनेत इतका नगण्य आहे. तर त्यामुळं मग अधिकाधिक लोक काय चाललेले आहेत, शहरामध्ये जी गुंतवणूक होत चाललेली आहेत, कुठं मेट्रो येत आहेत, कुठं चांगल्या बसेसची सुविधा आहेत, चांगले फ्लॅट, चांगल्या शाळा, या सगळ्यामुळं शहरांचं एक आकर्षण वाढत चाललेलं आहे. आणि हे वाढतं आकर्षण चांगलं आहे का वाईट आहे याचा आपण सर्व विचार करू शकतो. कारण की शहरं वाढत असली तरी शहरामध्ये ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे तशा सुविधा न देता बकाल शहरांची वाढ होत चाललेली आहे. आपल्या आजूबाजूच्या शहरांचं उदाहरण घ्या, कुठं झोपडपट्टी वाढते, ती झोपडपट्टी तशीच वाढू दिली जाते. तिथल्या लोकांना पिण्याचं पाणी चांगलं मिळत नाही, खायला अन्न चांगलं मिळत नाही, तिथल्या मुलांना शिक्षण, आरोग्याच्या सेवा, अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. याला एक चांगला उपाय काय आहे तर काही मोठ्या शहरांचा विकास न करता विकेंद्रित विकास झाला पाहिजे. आणि मग तो होण्यासाठी आता ही जरी आकडेवारी असली तरी स्टॅटिस्टिक्स इज लाईक स्कर्ट्स, इट हाईड्स मोर दॅन इट रिव्हील्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय, स्टॅटिस्टिक्स कसे आहेत की ते खूप माहिती काय करतात, दडवतात आणि फार कमी माहिती ते सादर करतात. आता इथं जरी पाहिलं आपण की 68% लोकसंख्या ही 68.8 ही कुठं राहते, ग्रामीण भागात राहते आणि 31% लोकसंख्या शहरी भागात. मात्र काही राज्य अशी आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्र, तर महाराष्ट्र हे सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारं राज्य आहे भारतामध्ये. लोकसंख्येतील नागरी लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक प्रमाण आहे तामिळनाडूमध्ये आणि त्याच्या खालोखाल 2 नंबरला नागरी लोकसंख्येचं प्रमाण आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये. पण तामिळनाडूची एकूण लोकसंख्या कमी असल्यामुळं भारताच्या एकूण नागरी लोकसंख्येतलं सर्वाधिक प्रमाण जे
नागरी लोकसंख्येतलं प्रमाण, तर ते महाराष्ट्राचं आहे. शहरामध्ये राहणारी सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. मात्र लोकसंख्येतलं पर्सेंटेज काढलं तर ते पर्सेंटेज मात्र तामिळनाडूचं जास्त येतं. तर अजूनही यूपी, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान या राज्यामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे राष्ट्रीय ॲव्हरेजपेक्षा सुद्धा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे आपण आपल्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपल्या ग्रुपवर, गुगल क्लासरूमवर जी वेगवेगळी स्टॅटिस्टिक्स मी मांडतोय, काही आणखीन माहिती त्यामध्ये मी टाकीन, तर तुम्ही ती बरोबर बघावी. लोकसंख्येविषयीची जास्तीत जास्त माहिती तुम्ही संकलित करावी आणि आपली जी परीक्षा होईल हा पहिला युनिट झाल्यावर, तर त्याच्या तयारीसाठी ही जी काही माहिती मी तुम्हाला देतोय तर ती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो. याच्या व्यतिरिक्त जर मला काही आणखीन वैशिष्ट्य खूप आहेत, ती जर सापडली तर मी तुमच्यासाठी एखादं छोटं लेक्चर वेगळं अजून बनवेन. तर तुम्ही माहिती त्यामध्ये घ्यावी अशी मी विनंती करतो. आजच्यासाठी आपण थांबूयात. याबरोबरच भारताची लोकसंख्यिक वैशिष्ट्ये हा जो आपला भाग आहे तो इथे संपला असं मी जाहीर करतो. ओके.